हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप शिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत ते राज्यघटनेसंबंधी. आताच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत ते म्हणजे अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये पाहू. अर्थशास्त्राचं जे काही लेक्चर आहे ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी. बघा आता, अर्थशास्त्राचा लेक्चर अर्थशास्त्रामध्ये एकदम बेसिक मध्ये माहिती पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. जसं की बघा आता, अर्थशास्त्र यामध्ये बघा, रिसोर्सेस संसाधनाची मालकी कोणाची असावी. बघा काय आहे, संसाधने. संसाधने म्हणजे काय, रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजेच संसाधने. आता बघा, संसाधनाची मालकी कोणाची असावी याच्यावर आजपासून प्रश्न आहे मित्रांनो. यावर प्राचीन काळामध्ये सुद्धा, कधी, प्राचीन काळामध्ये सुद्धा, प्राचीन काळ जे आहे, प्राचीन काळामध्ये जे काही एरिस्टॉटल होते, एरिस्टॉटल जे काही ग्रीक विद्वान एरिस्टॉटल आहेत, एरिस्टॉटल असतील किंवा भारतीय अर्थशास्त्राचे जे जनक आहेत, चाणक्य, भारतीय अर्थशास्त्राचे जनक चाणक्य किंवा त्यांनाच आपण कौटिल्य असं पण म्हणतो मित्रांनो. कौटिल्य असं पण म्हणतो. तर चाणक्य किंवा कौटिल्य एकच नाव आहे, पण लक्षात ठेवा. नाहीतर चाणक्य वेगळं कौटिल्य वेगळं असं नका म्हणू. अजून एक नाव आहे त्यांना, ते सांगून टाकतो, विष्णुगुप्त असं म्हणतात. ठीक आहे, विष्णुगुप्त लक्षात ठेवा. विष्णुगुप्त, कौटिल्य, चाणक्य एकच आहे. तर एरिस्टॉटल, एरिस्टॉटल कुठले होते, एरिस्टॉटल हे ग्रीक देशाचे होते, ग्रीक देशाचे. आणि चाणक्य हे भारताचे. तर यांनी सुद्धा काय केलंय बघा, आता चाणक्य यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं मित्रांनो, चाणक्य यांच्याबद्दल, तर चाणक्य यांनी एक ग्रंथ लिहिला होता. कोणता, अर्थशास्त्र. ग्रंथाचं नावच अर्थशास्त्र. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 350 च्या आसपास, ईसा पूर्व, ठीक आहे, 350 च्या आसपास ग्रंथ लिहिला. आणि यामध्ये एक प्रश्न विचारला की संपत्तीची मालकी कोणाची असावी. जे संपत्ती आहे त्या संपत्तीची मालकी किंवा संसाधनाची मालकी, संसाधनाची मालकी कोणाची असावी असा प्रश्न केला. ठीक आहे. आणि त्या टायमाला तरी काय, हे खाजगी क्षेत्र वगैरे काही नव्हते, प्राचीन काळातली गोष्ट आहे. तर त्या काळात उत्तर काय मिळालं, राजांनी करावी. राजा म्हणजे कोण, आजच्या काळातलं सरकार. ठीक आहे. आणि सरकारनं संसाधनाची मालकी ठेवणं म्हणजे काय आहे, त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. तर मित्रांनो, रिसोर्सेसची मालकी कोणाची असावी असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला त्याचे उत्तर मिळतात, समाजवादी, भांडवलशाही किंवा मिश्र अर्थव्यवस्था. आता त्या लेक्चरकडे तर जाऊ आपण. तत्पूर्वी मित्रांनो आपण काय करू, या ठिकाणी संसाधनं कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते पाहू. बघा, संसाधनाचा पहिला प्रकार आहे या ठिकाणी, ते म्हणजे मॅन मेड, मानव निर्मित. बघा, मानव निर्मित संसाधने. आता मानव निर्मित म्हणजे ज्याला माणसाने निर्मिती केल्या, निसर्गाने केली. कोणतं, इमारत आहे एखादी, लक्षात ठेवा, एखादी इमारत आहे. आता ती इमारत जी आहे, ती इमारत माणसाने निर्माण केलेली आहे, बरोबर आहे. इमारत तर कोणत्या कंडिशन मध्ये, कुठलं निसर्ग तयार करू शकतो का, नाही. तर माणसानं निर्माण केलेली इमारत आहे, बरोबर आहे. इमारत, त्याच्यानंतर रस्ते घ्या. रस्ते कोण निर्माण करते, मानव निर्माण करते. तर इमारत असेल, रस्ते असतील, कारखाने असतील, जे काही कारखाने आपल्या देशात तयार झाले ते कारखाने किंवा जगभर तयार झाले कारखाने असतील, मशिनरी असतील, यंत्र असतील, ठीक आहे, याची निर्मिती कोणी केली, हे सुद्धा संसाधन आहे. त्याची निर्मिती केली मानवानी याची निर्मिती केली, म्हणून याला मानव निर्मित म्हणतात. आता काही रिसोर्सेस आहेत मित्रांनो, ते निसर्ग काही, ज्याला माणूस कधी तयार करू शकत नाही. बघा, आता जमीन आहे, जमीन माणूस तयार करू शकत नाही असं म्हणतात. 1000 वर्ष लागते म्हणे जमिनीचा, जे काही मातीचा थर आहे, काहीतरी 1 इंच, ध्यानात ठेवा मित्रांनो, 1 इंच मातीचा थर तयार व्हायला, कशाचा, मृदा, ठीक आहे, मृदेचा थर तयार व्हायला, थर, ठीक आहे, किती, 1 इंच, 1000 वर्ष, 800 ते 900 वर्ष लागतात. 1000 वर्षाच्या आसपास टाइम लागतो. ते विचार करा, काय हे माणसानं जमीन बनवणं शक्य आहे, काय माती बनवणं शक्य आहे, काय कृषी बनवणं शक्य आहे माणसाने, बिलकुल नाही मित्रांनो. हे नैसर्गिक संसाधन आहे. याबरोबर पाणी, काय पाणी आतापर्यंत कुठल्या लॅबमध्ये तयार झालंय, काय झालंय आतापर्यंत पाणी तयार, बिलकुल नाही. पाणी सुद्धा माणूस निर्माण करू शकत नाही. पाण्याला सुद्धा निसर्गानेच निर्माण केलेलं आहे, निसर्गाचीच ते देण आहे. खनिज संपत्ती, खनिज संपत्तीमध्ये काय येते, हे जे आपण आजच्या टायमाला वापरतो, पेट्रोल असेल, ठीक आहे, डिझेल असेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन,
ठीक आहे, केरोसिन, केरोसिन. ठीक आहे. तर हे जे काही आहेत केरोसिन, डिझेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मित्रांनो निसर्गाने तयार केलेल्या आता. पेट्रोल आपण तयार करू शकतो का? आता पेट्रोलचे साठे संपत येत आहेत. ठीक आहे. पेट्रोलचे साठे जे आहेत ना, ते संपत येत आहेत. तर त्याच्यावर आपण पर्याय काढलेला आहे. इलेक्ट्रॉनिक बाईक वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक वाहन काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पण पेट्रोल आपल्याला तयार करता येत नाही. म्हणजे ही जी काही जमीन आहे, पाणी आहे, खनिज आहे, वन आहेत. हां, वनामध्ये आपण एक तयार करू शकतो. म्हणजे झाडे आपण लावू शकतो मित्रांनो. झाडे आपण लावू शकतो. भले निसर्गाप्रमाणे आपण त्याची काळजी नाही घेऊ शकत, पण झाडे लावू शकतो आपण. एवढं जर सोडलं, तर बाकी वनातल्या इतर गोष्टी आपल्याला करणं पॉसिबल नाही. म्हणून जमीन, पाणी, खनिजे, वने हे नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत. खनिजावर मालकी कुणाची असावी? आता याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. बरोबर आहे. आणि हे जे माणसाने तयार केलेत म्हणजे रिसोर्सेस जे आहेत, ते रिसोर्सेस किती प्रकारचे आहेत मित्रांनो? रिसोर्सेस टोटल 2 प्रकारचे आहेत. असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पुढे बघा, त्यानंतर आता बघा, हे जे काही रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसचा वापर करून आपण काय करू शकतो? उत्पादन घेऊ शकतो. आपण काय करू शकतो? प्रोडक्शन घेऊ शकतो. आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. प्रोडक्शन, उत्पादन घेऊ शकतो याचा वापर करून. आता बघा, उत्पादन जर प्रायव्हेटनं घेतलं, हे पी-आर-टी म्हणजे प्रायव्हेट आहे मित्रांनो. शॉर्टमध्ये लिहिलंय. प्रायव्हेट आहे ते, प्रायव्हेट. बघा, तर प्रायव्हेट लक्षात ठेवा. या उत्पादन जर या संसाधनापासून प्रायव्हेट व्यक्तीने घेतलं किंवा व्यक्तीच्या समूहाने घेतलं, तर त्याला भांडवलशाही म्हणतात. त्याला काय म्हणतात? भांडवलशाही असं म्हणतात. भांडवलशाही असं म्हणतात. जर समजा कोणी घेतलं उत्पादन, जर उत्पादन प्रायव्हेटने घेतलं, हे उत्पादन जे आहे ना, हे प्रोडक्शन जर प्रायव्हेटने केलं, तर त्याला म्हणतात भांडवलशाही म्हणतात. आता हेच उत्पादन विद्यार्थी मित्रांनो जर सरकारनं केलं, गव्हर्नमेंटने केली, ठीक आहे? तर सरकारनं उत्पादन घेतलं तर आपण त्याला राज्य इकॉनॉमी, राज्य अर्थव्यवस्था असं म्हणतो आपण त्याला. किंवा यालाच अजून एक नाव आहे मित्रांनो, समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था आपण असं म्हणतो. म्हणजे उत्पादन नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेसचा किंवा मॅन मेड रिसोर्सेसचा वापर करून उत्पादन समजा प्रायव्हेट व्यक्तीने घेतलं किंवा प्रायव्हेट एखाद्या संस्थेने घेतलं किंवा प्रायव्हेट व्यक्तीच्या समूहाने घेतलं, तर आपण त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. ठीक आहे, बरोबर आहे. आणि ते जर समजा गव्हर्नमेंटनं काम केलं, त्याला राज्य अर्थव्यवस्था, स्टेट इकॉनॉमी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो, असं या ठिकाणी लक्षात येते. आता हेच उत्पादन जर समजा दोघांनी मिळून केलं, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट 2 आहेत बघा. प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंटनं दोघांनी मिळून केलं, तर आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो, त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो बघा या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आपल्याला पुढे बघायचेच आहेत. जे काही अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये बघायचेच आपल्याला. पण एक कसं बेसिक लक्षात ठेवा, एकदम बेसिक सांगतो मित्रांनो तुम्हाला. पहिल्यांदा रिसोर्सेस म्हणजे काय? रिसोर्सेस 2 प्रकारचे, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. आणि याचा वापर करून उत्पादन जर समजा खाजगी व्यक्तीने घेतलं, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणायचं. सरकारनं घेतलं तर समाजवादी अर्थव्यवस्था किंवा राज्य अर्थव्यवस्था म्हणायचं. ते जर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटनं दोघांनी मिळून घेतलं, तर त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणायचं. ते मिश्र अर्थव्यवस्था कशी निर्माण झाली, कोणी केली, कधी झाली, हे त्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे मी. याबरोबर आता उत्पादन झालं मित्रांनो. झालेलं उत्पादन जे आहे ना, कुठल्याही वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्याचं जर वितरण झालं नसेल, तर पुन्हा उत्पादन कसं होईल? कारण उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी काय? उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी त्याचं वितरण होणं फार फार गरजेचं असतं मित्रांनो. वितरण झाल्याशिवाय कुठलीही प्रक्रिया उत्पादनाची प्रक्रिया ही सतत चालू राहण्यासाठी वितरण व्हावं लागतं. आता उत्पादन कशाचं? कुठलं एक प्रोडक्ट घेऊन टाका. आता प्रोडक्ट कुठलं घ्या? तर बघा, इथून मिळालं लक्षात ठेवा. या नैसर्गिक संसाधनामध्ये खनिज आहे बघा, खनिज लक्षात ठेवा. या खनिजाचा वापर केला आणि खनिजापासून उत्पादन घेण्यात आलं. प्रायव्हेट व्यक्तीने उत्पादन घेतलं आणि ते उत्पादन घेतलं समजा पेट्रोलचं. एक उदाहरण देतो तुम्हाला. पेट्रोलचं उत्पादन घेतलं. किंवा याच्यापासूनच आपण गॅस तयार केला. गॅस, एल-पी-जी गॅस. एल-पी-जी. एल-पी-जी म्हणजे हे काही आपलं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आहे. एल-पी-जी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. ठीक आहे. तर या खनिजापासून उत्पादन घेतलं पेट्रोल. कच्चं तेल आहे. खनिज म्हणजे काय? तर कच्चे तेल. कच्चे तेल ध्यानात ठेवा. कच्चे तेल जे आहे क्रूड ऑइल इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? क्रूड ऑइल म्हणतात. क्रूड ऑइल. ठीक आहे. क्रूड ऑइल पासून आपण काय केलं? म्हणजे प्रायव्हेट व्यक्तीने काय केलं? पेट्रोलचं उत्पादन घेतलं आणि पेट्रोलचं किंवा गॅसचं उत्पादन घेतलं आणि हे उत्पादन घेतलं तर समजून घ्या, हे उत्पादन कुठं तयार झालं? ते भांडवलशाहीमध्ये तयार झालं. बरोबर आहे. हे भांडवलशाहीमध्ये तयार झालं. आता याला विकायचं ठरलं. आता याला विकायचं म्हटल्यानंतर याचा सप्लाय करावा लागेल. याला काय करावं लागेल? याचा पुरवठा केला जाईल, याचं वितरण केलं जाईल. याचं वितरण आता समजा जर प्रायव्हेटनंच केलं समजा वितरण कसं केलं? पेट्रोलचं उत्पादन जसं पेट्रोल पंपपासून केलं. पेट्रोल पंप जे आहे. समजा उदाहरण घ्या, पेट्रोल पंपचं नाव रिलायन्स आहे समजा. ठीक आहे. रिलायन्स पेट्रोल पंपमधून केलं. बघा, उत्पादन कोणी केलं? समजा रिलायन्सनंच केलं. ठीक आहे. उत्पादन पण रिलायन्सनंच केलं
आणि याचं वितरण पण रिलायन्सनंच केलं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बघा नैसर्गिक रिसोर्सेसचा वापर केला, त्याच्यापासून उत्पादन घेतलं पेट्रोलचं प्रायव्हेट कंपनीनं, त्याचं वितरण केलं प्रायव्हेट कंपनीनं आणि याची किंमत जी आहे लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा याची किंमत निर्धारण प्रायव्हेट व्यक्तीच करतो किंवा प्रायव्हेट म्हणजे बाजारामध्ये याची किंमत ठरवली जाते. आता बाजारात जे काय आहे, बाजारात किंवा बाजारपेठ म्हणतात याला. बाजारपेठेमध्ये किंमत ठरली. बाजारपेठेत किंमत कशी ठरते मित्रांनो? तर बाजारपेठेत किंमत कुठल्या गोष्टीची जी किंमत आहे ती मागणी कशाच्या आधारे? मागणी आणि पुरवठा. मागणी आणि पुरवठा या आधारे किंमत ठरते. एखाद्या गोष्टीची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, याचा अर्थ आहे किंमत या ठिकाणी जास्त राहील. बरोबर आहे? आता तुम्हीच बघा पेट्रोलची मागणी जास्त आहे, पेट्रोलचा सप्लाय कमी आहे, म्हणून पेट्रोलची किंमत आजच्या टायमाला ₹112 लिटर पेट्रोलची किंमत आहे आपल्या मित्रांनो लक्षात ठेवा. आता बघा या जे काही पेट्रोलियमचं उत्पादन घेतलं, कोणी घेतलं? खनिज संपत्तीचं उत्खनन केलं, कच्चं तेल काढलं, त्याचं उत्पादन घेऊन शुद्ध पेट्रोल तयार केलं आणि प्रायव्हेट व्यक्तीनं त्याला वितरण केलं प्रायव्हेट व्यक्तीनं आणि याबरोबर त्याची किंमत बाजारामध्ये ठरली. तर अशा पद्धतीने ही तिन्ही प्रक्रिया खाजगी व्यक्तीने केल्या, व्यक्ती समूहाने केल्या, म्हणून याला म्हणायचं भांडवलशाही अर्थव्यवस्था. हे तिन्ही व्यवहार जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण तिन्ही प्रायव्हेट मध्ये व्यवहार झाले ना, उत्पादन झालं, वितरण झालं आणि त्याचं किंमत निर्धारण, म्हणून याला आपण काय म्हणायचं? याला भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. आता पुढला पॉईंट बघा. हेच जे काय आहे ते समजा आता जे उदाहरण दिलं मी तुम्हाला खनिजाचं. आता याच खनिजामधले समजा दगडी कोळसा आहे. काय आहे? दगडी कोळसा. बरोबर आहे? दगडी कोळसा हे नैसर्गिक आहे. या दगडी कोळशापासून जर समजा वीज निर्माण केली. कोणी निर्माण केली? ते वीज निर्माण केली समजा गव्हर्नमेंटने. गव्हर्नमेंटने काय केलं? आपल्या सरकारच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये वीज निर्माण केली. कोणती? दगडी कोळशापासून कोणती वीज तयार होते? याला म्हणतात थर्मल पॉवर. थर्मल पॉवर म्हणतात. थर्मल पॉवर ध्यानात ठेवा. थर्मल पॉवर म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र. हे गव्हर्नमेंटने तयार केलं. बघा आता उत्पादन कोण घ्यायलंय? गव्हर्नमेंट घ्यायलंय दगडी कोळशाचं. आणि वीज जी आहे ना, ते विजेचं वितरण जे आहे खांब वगैरे लावून, तार वगैरे बांधून वितरण पण गव्हर्नमेंटनेच केलं. बरोबर आहे? आता गव्हर्नमेंटनं केल्यामुळं गव्हर्नमेंटला वीज हे प्रत्येक व्यक्तीला पोहोचवावी लागते. गोरगरिबाला द्यावी लागते. गरज पडली तर वीज जी काय आहे ते फ्रीमध्ये पण द्यावी लागते. मग गव्हर्नमेंटनं याची काही किंमत अशी फिक्स करून टाकली, म्हणजे असं बाजारात मागणी पुरवठ्याच्या आधी काही ठरवली नाही. स्वतः ठरवली किंमत याची गव्हर्नमेंटनं. आता तिन्ही कामं या ठिकाणी कोण केलेलं आहे? सरकारने केले. बघा गव्हर्नमेंट कराले म्हणजे या ठिकाणी याला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. याचं वितरण कोण कराले? गव्हर्नमेंट कराले. म्हणजे याला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात? याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात. आणि याची किंमत पण कोण ठरवत आहे? सरकार ठरवत आहे. म्हणजे तिन्ही प्रक्रिया या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेतून होत आहेत. म्हणून जेव्हा तिन्ही कामं एक सरकार करेल, एक स्टेट करेल, तेव्हा त्याला काय म्हणायचं? समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणायचं या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे प्रकार ठरवू शकतो मित्रांनो. आता तिसरा प्रकार आहे बघा तिसरा. आता हेच जे उत्पादन आहे, वितरण आहे, समजा उदाहरण घ्या. खनिजाचं उत्खनन करून समजा प्रायव्हेटनं उत्पादन तयार केलं आणि खनिजामध्ये समजा दगडी कोळसा जे आहे, खनिजामध्ये दगडी कोळसा, नीट लक्ष द्या, दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल हे दोन उदाहरण घेऊ आपण. क्रूड ऑइल ओके, एकदाच घेऊ आता. क्रूड ऑइलचं उत्खनन करून त्याचं जे काही पेट्रोल तयार केलं प्रायव्हेटनं, हे काम झालं खाजगी. आणि दगडी कोळशापासून वीज निर्माण केली गव्हर्नमेंटनी. वीज निर्माण करायला गव्हर्नमेंट. ठीक आहे. म्हणजे एक वस्तू तयार केली गव्हर्नमेंटनी, एक तयार केली प्रायव्हेटनी. आता दोघं मिळून या ठिकाणी व्यवहार करत आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं? याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणायचं. याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात मित्रांनो. मिश्र अर्थव्यवस्था. गव्हर्नमेंट काम करत आहे या ठिकाणी आणि वितरण पण दोघांनीच केलं. आता उदाहरण घ्या. कुठलं उदाहरण घ्यायचं? समजा उदाहरण घ्या, गहू आहे. बरोबर आहे? गहू. आता गव्हाला दळून गव्हाचं पीठ निर्माण केलं. गहू दळला आणि गव्हाचं पीठ निर्माण केलं. आता पीठ तयार केलं आणि पीठ तयार करून समजा प्रायव्हेट मध्ये आशीर्वाद आटा माहित असेल तुम्हाला. आशीर्वाद आटा. बरोबर आहे? तर आशीर्वाद आटा जे आहे, आशीर्वाद आटा ऐकला असेल तुम्ही, आशीर्वाद आटा. तर आशीर्वाद आटा जो आहे याचं वितरण कोण केलं? तयार केलं आशीर्वाद कंपनीनं आणि वितरण पण केलं आशीर्वाद कंपनीनं. तर हे प्रायव्हेट मध्ये काम व्हायला ना, म्हणून याला भांडवलशाही म्हणायचं. आता याच गव्हापासून पीठ तयार झालं किंवा पीठ तयार करण्यापेक्षा म्हणा गहूच जे आहे ते गव्हर्नमेंटनं स्वस्त धान्य दुकान माहिती आहे मित्रांनो? स्वस्त धान्य दुकान म्हणजे कोपन दुकान हो, कोपन आपलं कोपन दुकान बघा, कोपन दुकान. ठीक आहे, कोपन दुकान आपल्याला स्वस्त धान्य दुकान म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर समजा सरकारने गहू जर समजा स्वस्त धान्य दुकानामार्फत कोपनच्या मार्फत जर दिले, वितरण केले, बघा पहिली प्रक्रिया वितरणाची कुठे व्हायली?
प्रायव्हेट मध्ये वाले आशीर्वाद आट्याच्या माध्यमातून तुम्हाला काय केले, पीठ विकत देत आहेत दुकानामध्ये. आणि दुसरी प्रक्रिया गव्हर्नमेंट कोरोनाच्या काळामध्ये जसं अन्नधान्य कोपन दुकानावर दिली की नाही, ती प्रक्रिया म्हणजे वितरण समजा गव्हर्नमेंट बी कराले आणि प्रायव्हेट बी कराले. तर अशा टायमाला याला म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था. काय म्हणायचं मित्रांनो, याला म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता हेच बघा, किंमत ठरवण्याची प्रक्रिया बघा. आता उदाहरण घ्या, गहू जे आहे त्या गव्हापासून पीठ तयार करण्याचं काम जे आहे कोण केलं, पीठ तयार करण्याचं उत्पादनामध्ये घ्या. पीठ तयार केलं गव्हापासून. आता गहू आहे ना, हे गहू आहे. या गव्हापासून पीठ तयार केलं. काय तयार केलं, पीठ. कोण केलं तयार, ते प्रायव्हेटनं तयार केलं. समजा आशीर्वाद आटाच घ्या की, आता आशीर्वाद जरा गाजलेला आशीर्वाद आटा. ठीक आहे, सम्राट आटा पण आहे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, सम्राट आटा पण आहे. आता या सम्राटवानं किंवा आशीर्वादवाल्यानं पीठ तयार केलं आणि याची बाजारामध्ये किंमत ठरली. याची किंमत कोण ठरविली, याची बाजारात ठरली. बाजारात किंमत कशी ठरते, त्याची मागणी जास्त आणि दुसरा महत्वाचा म्हणजे पुरवठा कमी. ठीक आहे, पुरवठा कमी. आता पुरवठा कमी, मागणी जास्त आणि किंमत ठीक आहे, तर जास्त राहील या ठिकाणी. म्हणजे मागणी पुरवठ्याच्या आधारे किंमत जर ठरत असेल तर त्याला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात, भांडवलशाही म्हणतात. आणि समजा उदाहरण घ्या, सरकारनं गव्हाची किंमत स्वतः ठरविली, सरकारनं पिठाची किंमत स्वतः ठरविली. कारण का, बेसिक नीड आहे ना पीठ गहू हे बेसिक नीड आहे. म्हणजे काही गोष्टीची किंमत सरकार ठरवाले आणि काही गोष्टीची किंमत प्रायव्हेट पर्सन ठरवत आहे, प्रायव्हेट कंपनी ठरवत आहे किंवा बाजारामध्ये मागणी पुरवठ्यावर ठरत आहे. तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था आहे. सांगायचा मुद्दा असा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नैसर्गिक या संसाधनापासून, नैसर्गिक संसाधनापासून, मानवनिर्मित संसाधनापासून उत्पादन बरोबर आहे, वितरण आणि किंमत निर्धारण समजा प्रायव्हेट व्यक्ती करत असेल तर त्याला भांडवलशाही म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, भांडवलशाही. आपल्याला हे पुढे बघायचं मित्रांनो डिटेलमध्ये. आज फक्त सांगतोय तुम्हाला काय आहे नेमकं पहिला लेक्चर याच्यामध्ये. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणायचं. उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण गव्हर्नमेंट करत असेल तर त्याला म्हणायचं समाजवादी अर्थव्यवस्था. कोणती अर्थव्यवस्था मित्रांनो, समाजवादी अर्थव्यवस्था. आणि उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण सरकार आणि तुमचं प्रायव्हेट संस्था दोघं मिळून करत असतील तर काय म्हणायचं मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणायचं त्याला, मिश्र अर्थव्यवस्था. आता बघा मित्रांनो, तुम्हाला जर समजा पुण्याला जायचं, तुम्ही कुठं राहता, समजा उदाहरण घ्या नांदेडमध्ये राहता. नांदेडहून पुण्याला जायचंय, बरोबर आहे. आता नांदेडहून पुण्याला जायसाठी तुम्हाला काय काय पर्याय आहेत. एक तर पर्याय आहे रेल्वे, बरोबर आहे. रेल्वे कुणाची आहे, सरकारची आहे. दुसरा पर्याय आहे एसटी बस. आता सध्या बस बंद असेल तरी बस आहे ना जाण्यासाठी. बस कुणाची आहे, एसटी बस हे सरकारची आहे. आणि तिसरा पर्याय आपल्याकडे आहे ते म्हणजे आपल्याला खुराना ट्रॅव्हल्स आहे. खुराना ट्रॅव्हल्स म्हणा, ठीक आहे, प्रसन्ना ट्रॅव्हल्स म्हणा. आता तुम्ही जर प्रसन्ना ट्रॅव्हल्सने गेलात तर तुम्ही कोणती या ठिकाणी ही वापरली, वाहतूक वापरली, प्रायव्हेट वापरली. आणि एखादा व्यक्ती ए नावाचा व्यक्ती समजा ट्रॅव्हल्सने गेला सरकार प्रायव्हेटनं, आणि बी नावाचा व्यक्ती सरकारच्या रेल्वेने गेला, तर दोन्ही आपल्याकडे ट्रान्सपोर्ट आहेत ना, सरकारचं बी आहे, गव्हर्नमेंट बी आहे. म्हणजे आपण कुठे आहोत, आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. म्हणजे ट्रान्सपोर्ट जर गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट होत असेल, समजा उदाहरण घ्या एअर इंडिया आपलं, बरोबर आहे. आता एअर इंडिया आहे, एअर इंडिया कोणाचं आहे मित्रांनो, एअर इंडिया भारत सरकारचं. एअर इंडिया बद्दल माहितीये का, 1953 मध्ये एअर इंडिया जे आहे ते टाटा कडून भारत सरकारने घेतलं. एअर इंडिया कुणाचं होतं, टाटाचं मित्रांनो. टाटा एअरलाइन्स होती, त्याचं एअर इंडिया केलं आपण 1953 मध्ये. पण सध्या लॉस मध्ये असल्यामुळे गव्हर्नमेंट याला आता विकण्याच्या तयारीमध्ये आहे. पण अजून याला विकत घेणारा कोणी अजून भेटलेला नाही. तर एअर इंडिया सरकारचं आहे. आणि ते जर तुम्ही दुसऱ्या विमानाने गेला, समजा ट्रू जेट, स्पाइस जेटने गेलात, ट्रू जेट, स्पाइस जेटने, तर हे विमान कोणतं आहे, प्रायव्हेट मध्ये येते, बरोबर आहे. तर दोन्ही व्यवस्था आपल्याकडे आहेत विमानाच्या बाबतीमध्ये सुद्धा, बरोबर आहे. रेल्वेच आपल्याकडे सध्या तरी प्रायव्हेट नाही तरी आहे, तरी पण तेजस रेल्वे बघा मित्रांनो. तेजस लक्षात ठेवा, भारतातली पहिली प्रायव्हेट ट्रेन प्रश्न विचारतात. भारतातली पहिली खाजगी रेल्वे कोणती, तर भारतातली पहिली खाजगी रेल्वे आहे तेजस. त्याच्यानंतर वंदे भारतम, वंदे भारतम नावं लक्षात ठेवा मित्रांनो. वंदे भारतम काय आहे, हे सुद्धा दुसरी भारतातली खाजगी रेल्वे आहे. अशा प्राणी मित्रांनो, जे काही संसाधन आहे ते संसाधन मानव निर्मित असतात, संसाधन नैसर्गिक असतात. आणि मानव निर्मित नैसर्गिक संसाधन हे दोन्हीचा वापर करून उत्पादन, वितरण आणि किंमत निर्धारण कोण घेते याच्यानुसार अर्थव्यवस्थेचा प्रकार ठरत असतो. एकदम बेसिक मध्ये बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आणखी तुम्हाला मुद्दा सांगू इच्छितो मी या ठिकाणी. बघा, संसाधन इतके महत्वाचे आहेत मित्रांनो. तुम्हाला माहित असेल महाभारत माहित आहे का, महाभारत माहिती आहे, सिरियल पाहिला असेल महाभारत, खूप चांगलं सिरियल होतं महाभारताचं. आता महाभारतामध्ये वाद काय होतो मित्र, 5 पांडव होते, बरोबर आहे. यांनी काय मागणी केली होती, आठवत असेल तर बघा. यांनी फक्त जमीन मागली होती, कौरवाकडे जमीन मागली होती. भाऊ आम्हाला 5 भावाला राहायला जमीन द्या. तर कौरवाकडून रिप्लाय काय आला,
रिप्लाय आला की बा तुला सुईचं नोक ठेवता येईल एवढी जमीन दे ना, प्लॉट तर सोडून दे म्हणे. बरोबर आहे. आणि याच्या जे भांडणं सुरू झाले जमिनीसाठी, ते भांडणं झाले त्यालाच महाभारत म्हणतो आपण. आता मित्रांनो सांगा, जमीन काय आहे? लक्ष द्या इकडे. नैसर्गिक संसाधनामध्ये पहिलाच पॉइंट आहे ना जमिनीचा. म्हणजे महाभारत कशासाठी घडलंय? अरे संसाधनासाठीच घडलं ना मित्रांनो. नैसर्गिक संसाधनासाठीच महाभारत घडलेलं आहे. इतर दुसरं कुठल्या गोष्टीसाठी घडलं नाही. म्हणजे प्राचीन काळात जे घडले महाभारत, ते जमिनीसाठीच घडलेलं आहे. बरोबर? अलीकडेच आपण एक मुद्दा बघलाय बाबरी मस्जिदचा बघा. बाबरी मस्जिद कोणी बांधली होती? नावातच बाबरी आले ना, बाबरनं बांधली होती. बरोबर आहे. याच्यावर आता राम मंदिर होणार आहे. अलीकडे सुप्रीम कोर्टने जेव्हा निर्णय दिलेला आहे. आता राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद हा कशाचा आहे मित्रांनो? वाद जो आहे तो जमिनीचाच आहे ना. म्हणजे आधुनिक काळात जे काय व्हायलंय ते कशासाठी व्हायलंय? जमिनीसाठीच व्हायलंय ना मित्रांनो. ठीक आहे. धुऱ्यासाठी भांडण होतात माहिती आहे तुम्हाला? गावामध्ये धुरा माहिती ना शेतामधला धुरा. त्या धुऱ्यासाठी भांडण होतात. धुरा काय आहे? जमीन आहे. धुरा काय आपण तयार केलाय? तुम्ही आणि मी तयार केलं आपलं शेत असतं तर नाही. कोण केलंय? निसर्गाचं आहे. भांडण निसर्गाच्या धुऱ्यासाठी आहे. आता धुरा जमीन कुठे येते? नैसर्गिक संसाधन आहे. म्हणजे आपण जे काय आज भांडण करत आहोत, वादविवाद करत आहोत, सुप्रीम कोर्टामध्ये, कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये मॅटर घेऊन जाऊ. कशासाठी घेत आहोत? जमिनीसाठी ना. जमीन काय आहे? नैसर्गिक संसाधन. जे प्राचीन काळात जे घडलं, ते जमिनीसाठी घडलं. आधुनिक काळात जे घडत आहे, जमिनीसाठी घडत आहे. माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला मागे चीन जे आहे ना, चीन भारतातल्या डोकलाम प्रांतात येऊन बसला होता. आणि काय म्हणते? की डोकलाम प्रांत माझा आहे. याच्यापूर्वी अरुणाचल प्रदेश जे आहे, ते अरुणाचल प्रदेश पण माझा आहे असं म्हणतोय तो. बरोबर आहे. सिक्कीम पण माझाच आहे म्हणायचं. सिक्कीम 1975 मध्ये भारतात दाखल करून घेतलं. तर सिक्कीम काय आहे हो? सिक्कीम जमीनच आहे ना, भूभागच आहे ना. अरुणाचल प्रदेश भूभागच आहे ना. डोकलाम भूभागच आहे ना. म्हणजे चीन आपल्या मागे लागलाय हातपाय धुवून जे ते कशासाठी लागलाय? जमिनीसाठीच लागलाय. बरं ते सोडून द्या. आपला प्रिय मित्र पाकिस्तान. आता प्रिय कोण्या अर्थाने म्हणलो असं ओळखून घ्या जरा. ठीक आहे. हे कशाच्या मागे लागलाय? काश्मीर. आता त्याला काश्मीरचे लोक पाहिजेत की काश्मीर जमीन पाहिजे हे सांगा मला पहिल्यांदा. लोकांचं काय देणे नाही का त्याला? काही देणे घेणं नाही. आपण जर उद्या त्याला म्हणलं बा काश्मीरची जमीन लोक आम्ही ठेवून घेता जमीन तू घ्या. ते तर खुश होईल की उड्या मारून देईल की आपल्याला. या बुवा म्हणते. मग त्याला पाहिजे काय काश्मीरमध्ये? जमीन पाहिजे. बरोबर आहे. मग जमीन कशात आली? नॅचरल रिसोर्सेस मध्ये आली. म्हणून प्राचीन काळात महाभारत झालं जमिनीसाठी. आधुनिक काळामध्ये वाद होत आहेत काश्मीरचे, डोकलामचे, आपल्या धुऱ्याचे वाद होत आहेत. ते कशासाठी होत आहेत? जमिनीसाठी. आणि भविष्यात जे काही घडेल मित्रांनो, ते कशासाठी घडेल? जमिनीसाठीच. म्हणजे प्राचीन काळ, आधुनिक काळ, भविष्य काळ वाद कशाला व्हायलाय? रिसोर्सेससाठीच व्हायलाय मित्रांनो. कळालं रिसोर्सेस किती महत्वाचे? मी पहिला लेक्चर का घेताय कळालं अर्थशास्त्रात रिसोर्सेसवर? यासाठी घेताय मित्रांनो. कारण रिसोर्सेसवर महाभारत झालं अख्खं. अख्खं महाभारत रिसोर्सेस झालं. अख्खं आपलं आधुनिक काळ रिसोर्सेस चालला आणि भविष्यामध्ये लोकसंख्या वाढत जाईल तशी तर जमिनीची गरज खूप भासणार आहे मित्रांनो या ठिकाणी. कंपनी उभारायची जमीन लागेल. शेती करायचं जमीन लागेल. जमिनीशिवाय काय होईल का? हवेमध्ये काही निर्माण होऊ शकते का? बिलकुल नाही मित्रांनो. त्यामुळं मी पहिला लेक्चर जे काय घेत आहे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ते कोणता घेत आहे? रिसोर्सेस. तर कळालं रिसोर्सेस किती महत्वाचे आहेत? आणि या रिसोर्सेसची मालकी कुणाची? प्रायव्हेट असेल तर भांडवलशाही, गव्हर्नमेंट असेल समाजवादी आणि दोघं मिळून असेल तर त्याला म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था. तर कळालं का? लक्षात आलं का? याची पुढली स्लाइड बघा आता. पहा पुढल्या स्लाइड मध्ये काय आहे ना थोडंसं मी काय केलंय बघा एक व्याख्येच्या टाइप मध्ये दिलंय. काय दिलेलं वाचून दाखवतो तुमच्यासमोर. बघा संसाधनाची मालकी जसे उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण. बघा उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण खाजगी भांडवलदार करत असेल तर त्याला काय म्हणतात? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. कळालं का? ते आता सांगायला स्लाइड मध्ये तेच इथं व्याख्या दिली मित्रांनो. समजावं तुम्हाला लक्षात यावं या उद्देशाने असं केलेलं आहे. तर याला वाचवायची स्क्रीनशॉट घेऊन टाकायची किंवा याला लिहून काढायचं व्हिडिओ दोनदा तीनदा पाहून लिहून काढायचं आपण आपल्या वहीवर. तर बघा संसाधनाची मालकी जसे की उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण खाजगी भांडवलदार करत असेल तर त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. याबरोबरच संसाधनाची मालकी जसे की उत्पादन, वितरण आणि किंमत निर्धारण जर शासन करीत असेल, लक्षात ठेवा पहिल्या व्याख्येमध्ये कोण करायलंय? खाजगी भांडवलदार करत आहे. दुसऱ्या व्याख्येमध्ये कोण करत आहे? शासन करत आहे. बघा हेच काम शासनानं केलं. उत्पादन, वितरण, किंमत निर्धारण जर शासन करत असेल तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो? त्याला म्हणायचं समाजवादी अर्थव्यवस्था. त्यालाच काय म्हणायचं? स्टेट इकॉनॉमी. आलं का लक्षामध्ये? स्टेट इकॉनॉमी, राज्य अर्थव्यवस्था. त्याला काय म्हणायचं? राज्य अर्थ व्यवस्था असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हेच जर काम समजा बघा संसाधनाची मालकी जसे की उत्पादन, वितरण आता हे काय असते मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. किंमत निर्धारण जर समजा खाजगी व्यक्ती आणि सरकार हे दोघं मिळून करत असतील तर त्याला काय म्हणायचं? एकत्र मिळून करत असतील त्याला काय म्हणायचं? मिश्र अर्थव्यवस्था. बघा
सरकारे एक काम करायला लागले, प्लस खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह पण एक काम करायला लागलाय. तर असे पण दोघंही काम करतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं मिश्र अर्थव्यवस्था. लक्षात आलं? अशा पद्धतीनं मित्रांनो लक्षात ठेवा, ही तिन्ही व्याख्या आणि ती पहिली स्लाईड याच्यातून तुम्हाला काय लक्षात येते? तर संसाधनं किती महत्वाची आहेत, किती कामाची आहेत ते लक्षात येऊन जातं. बघा, याच्यावर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. तरी अर्थशास्त्राचा तुमचा पहिला जो काय आहे तो व्हिडिओ आहे या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा. तर ऑनलाईन लेक्चर बघत राहा, कमेंट करत राहा, कळवत राहा मला या ठिकाणी काय होत आहे, काय नाही. प्रश्न असतील तर प्रश्न विचारत चला. ठीक आहे? आणि मस्त महत्वाचं म्हणजे सगळं वहीवर लिहून काढत चला मित्रांनो. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण जे आहे, ते अर्थशास्त्र कसं निर्माण झालं, अर्थशास्त्र नेमकं कुठून तयार झालं, कुठली अर्थशास्त्राची व्याख्या काय आहेत, हे व्याख्या अर्थशास्त्र कसं निर्माण झालं, अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, याबरोबरच अर्थतज्ञ ॲडम स्मिथ असेल, विल्यम पिकेटी असतील, हे सगळी जी काही माहिती आहे, त्याच्यानंतर तुमची कार्ल मार्क्स असतील, ही माहिती आपण कुठं पाहणार आहोत आपण? पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग थांबूया ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे?